नात्यांची गुंतागुंत आणि मानवी स्वभावाची अनपेक्षित वळणं. आज आपण दुखावलेली मनं ह्या कथेतून याच गोष्टींचा एक वेगळाच पैलू पाहणार आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला नक्कीच विचार करायला लावेल. विचार करा, भर दुपारची वेळ आहे, नुकतीच सुगी संपलेली आहे आणि सगळं गाव जणू आळसावलेला शांततेत झोपलंय. पण याच शांत गावातल्या एका घरासमोर मात्र वेगळाच आरडाओरडा आणि गोंधळ सुरू होता. आणि या सगळ्या गोंधळाच्या केंद्रस्थानी होती सरसा. चला, कथेच्या या पहिल्या भागात आपण पाहूया की कसा तिच्या सुखी संसाराचा पायाच कच्चा ठरला. तर ही सरसा नावाप्रमाणेच अगदी सरस होती. चांगली खात्यापित्या घरची, दिसायला सुंदर आणि स्वभावाने तर जणू खळखळून वाहणारा झराच. पण म्हणतात ना, कधीकधी माणसाचे चांगले गुणच त्याच्यासाठी शाप ठरतात. आणि सरसाच्या बाबतीत नेमकं हेच घडत होतं. तिचा तो मनमोकळा हसरा स्वभावच तिच्या सासरच्यांच्या डोळ्यात खुपू लागला होता. आणि याच स्वभावामुळे तिला सासूचे रोजचे टोमणे आणि नवऱ्याची मारहाण सहन करावी लागत होती. पण ही परिस्थिती इतकी टोकाला गेलीच कशी? चला बघूया रोजच्या या कलहाने घरातली सगळी शांतता कशी हिसकावून घेतली होती. ह्या सगळ्या त्रासाच्या मुळाशी होती सरसाची सासू सखूबाई. म्हणजे जणू चालती बोलती फटाकडीच. आणि तिचा मुलगा दगडू, तो तर आईपुढे मांजाळलेल्या बोक्यासारखा होता. आईने नुसतं कानात काहीतरी सांगितलं की हा थेट सरसावर हात उचलायचा. हे एक विचित्र आणि दुष्ट चक्रच बनून गेलं होतं. आता सखूबाईचा स्वभाव किती जहाल होता हे या एका वाक्यावरूनच लक्षात येतं. म्हणजे भाकरी थोडी जरी करपली तरी ती भरल्या ताटावरून उठून आरडाओरडा करायची. यावरून घरातल्या वातावरणाची कल्पना येतेच. आता रोजची मारहाण आणि अपमान यामुळे सरसा पार बदलून गेली होती. तिच्यातला तो हसरा खळखळणारा झरा जणू पूर्णपणे आटून गेला होता. आता तीही चिडचिडी झाली होती आणि सासूला जशास तसं उत्तर देऊ लागली होती. पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते नाही का? आणि लवकरच तो क्षण आला जेव्हा सरसाच्या संयमाचा बांध पूर्णपणे फुटला. घरातल्या या सततच्या भांडणांमुळे दोघांनीही जणू आत्मघातकी मार्गच निवडलाय. सरसा घरात शांतता मिळावी म्हणून जीव देण्याची धमकी देऊ लागली, तर दुसरीकडे दगडू दारूच्या पूर्णपणे आहारी गेला. रोज रात्री पिऊन येऊन घरात तमाशा घालणं हा त्याचा नित्यक्रमच झाला होता. आता सुनेचा हट्टीपणा आणि मुलाचं व्यसन पाहून सखूबाईला आपली चूक कळत होती, पण तोपर्यंत पाणी डोक्यावरून गेलं होतं. आणि मग तो दिवस आला. जेवणावरून झालेल्या एका क्षुल्लक वादातून दगडूने भरगल्लीत सगळ्यांसमोर सरसावर हात उचलला. बस त्याच क्षणी तिच्या सहनशीलतेचा बांध फुटला. डोळ्यातून आग ओकत ती किंचाळली, आता खूप झालं. लक्षात ठेवा, आता तुम्ही माझं मडच बघाल. एवढं बोलून ती घराच्या मागच्या दाराने अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने नाहीशी झाली. लोकांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण ती कुणाच्याच हाती लागली नाही. सुरुवातीला तिच्या बोलण्याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. पण संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी तिचा पत्ता नव्हता. आता मात्र दगडूच्या काळजाचा ठोकाच चुकला. सरसा खरंच गेली तरी कुठे? घाबरलेला दगडू सरळ गावच्या पाटलांकडे धावला. पाटील म्हणजे गावाचा प्रमुख, ज्याचा शब्द शेवटचा मानला जायचा. आणि इथूनच या कथेत एक असं वळण आलं जिथे पाटलांनी एक अजबच न्याय केला. पाटलांना लगेचच तिचा ठावठिकाणा कळाला. गावाबाहेरच्या एका खोल विहिरीच्या काठावर सरसा पाय सोडून शांत बसली होती. बाहेरून ती जरी शांत दिसत असली तरी तिच्या मनात विचारांचं केवढं मोठं वादळ सुरू असेल याची कल्पनाच केलेली बरी. सरसाला तिच्याच विचारांमध्ये हरवलेलं पाहून पाटलांच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली. आणि पुढच्या क्षणी असं काहीतरी घडलं ज्याचा कोणी विचारही केला नसेल. होय, जे घडलं त्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पाटलांनी हळूच तिच्या मागे जाऊन एका क्षणाचाही विचार न करता तिला सरळ त्या खोल पाण्यात ढकलून दिलं. सरसाला पोहता येत नव्हतं. मृत्यूसमोर दिसताच तिचा सगळा राग, सगळा अभिमान कुठल्या कुठे पळून गेला. ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली, वाचवा वाचवा, मी मरतीये, मला बाहेर काढा. म्हणतात ना, मरणाच्या दारातच जगण्याची खरी किंमत कळते. तिला ती त्या क्षणी कळली होती आणि मगच पाटलांनी तिला बाहेर काढलं. त्या एका घटनेने सरसाला कायमची अद्दल घडवली होती. आणि इथूनच त्या कुटुंबाच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली, जिथे दुखावलेली मनं अखेर प्रेमाने सांधली गेली. हे परिवर्तन खरंच अविश्वसनीय होतं. जी सरसा आत्महत्येची धमकी द्यायची ती आता एक आनंदी गृहिणी बनली होती. व्यसनी दगडू एक जबाबदार नवरा आणि वडील झाला होता. आणि घरातली ती क्रूर सासू आता आपल्या नातवाला खेळवणारी एक प्रेमळ आजी बनली होती. काही महिन्यांनी त्यांच्या संसाराच्या वेलीवर एका गोंडस मुलाच्या रूपानं फूल उमललं.
आणि त्या लहानग्याच्या येण्यानं घरातलं वातावरणच बदलून गेलं. दगडूच्या हातात आता दारूच्या बाटलीऐवजी मुलासाठी खेळणी असायची. सरसा पुन्हा एकदा पूर्वीसारखीच हसू खेळू लागली होती. जो संसार मोडकळीस आला होता तोच आता पुन्हा जोमाने फुलला होता आणि त्यांचं कुटुंब अख्ख्या गावासाठी एक आदर्श बनलं होतं. ही कथा इथेच संपते, पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे सोडून जाते. पाटलांनी जो मार्ग निवडला तो योग्य होता का, की कधीकधी अशा टोकाच्या समस्यांवर असेच टोकाचे उपाय करावे लागतात? यावर विचार करायला हरकत नाही.